संघाचं पुन्हा एकदा अभिनंदन. जय बजरंग कारिवली टीम, खूप खूप अभिनंदन. आयोजन कमिटीला विनंती असेल की समोर खुर्च्या लावून घ्यायचे आहेत आणि दोन्ही संघाने व्यासपीठाच्या समोर येऊन विराजमान व्हायचं आहे. एक एन्जॉयमेंट क्रिकेट आहे 40+. धन्यवाद डीजे. चला, दोन्ही टीम व्यासपीठाच्या समोर यायचं आहे आणि आई गावदेवी पिंपलगड संघाच्या विनंती असेल सर्व खेळाडूंना की खुर्च्या लावून घ्यायच्यात. आपण बक्षीस वितरण कार्यक्रम इथे सुरू करत आहोत. आज वेळ आहे, लवकरात लवकर ही स्पर्धा आटपूया आपण, कारण की उद्यापासून अजून एक मोठी स्पर्धा सुरू होते. चला, आपण स्वागत सन्मानाकडे बोलूया. आयोजन कमिटी आपण आपली तयारी करायची आहे. प्रमोद भुईर याने लगेच संपर्क साधायचा अल्पेश गायकवाड यांना. मित्रांनो, स्वागत आणि सन्मान करूया. उपतालुका प्रमुख चषक तुम्ही सर्वांनी बघितला मित्रांनो. त्या स्पर्धेचे सर्व आणि आम्हा तुम्हा सर्वांचे लाडके श्यामशेठ चौधरी साहेबांचा इथे मान सन्मान या मुख्य व्यासपीठावर होत आहे. साहेबांना सन्मानित केला जात आहे. आयोजकांच्या वतीने हा मेगा सत्कार इथे केला जात आहे या मुख्य व्यासपीठावर. जे हनुमान सरोली टीम संघाचे सर्व उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत 40+चे, मात्र आज खेळले नाही, मात्र येणाऱ्या पुढच्या स्पर्धेमध्ये नक्कीच नक्कीच काल सन्मान झाला होता. थँक्यू. तर अजून कोणाचा जर स्वागत सन्मान राहिला असेल व्यासपीठावर तर दिलगिरी व्यक्त करतो आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतोय, कारण की वेळ फार कमी आहे. तर मित्रांनो, स्वागत आणि सन्मान आपण सर्वप्रथम आमच्या पंचांचा करणार आहोत, ज्या पंचाने अफाट मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. सर्वप्रथम आमचे ज्येष्ठ पंच सुरेश गरज सर आपण समोर यायचं आहे. आपण पाहतोय या व्यासपीठावर उपस्थित पाहुण्यांना आपण पाहतोय. पंचांचा इथे सन्मान होणार आहे. त्यानंतर ऑफिशियल स्कोरर, एक्सपर्ट स्कोरर आणि त्यानंतर समालोचक आणि त्यानंतर डीजे ऑपरेटर आणि मंडप अँड या संपूर्ण भिवंडीमध्ये पंचांचा काम करतात, त्यांचा हा मानस सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर आपण सन्माननीय सुनील म्हात्रे सरांचा सन्मान करूया. पुढचे पंच आहेत भाऊ पाटील सर. जबरदस्त प्रेक्षकांचं एंटरटेनमेंट करत असतात आणि नक्कीच त्यांचा देखील सन्मान आयोजकांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते करायचं आहे. अल्पेश गायकवाड एक उत्कृष्ट गुणलेखक. पिपलाच्या स्पर्धेपासून सुरुवात झाली होती, आज ते थांबले नाही आहेत. पुन्हा एकदा तुमच्या मध्ये आपण पाहतो या व्यासपीठावर अल्पेश गायकवाडला आपण सन्मानित करूया. मी आयोजकांना विनंती करतोय, उत्कृष्ट स्कोरर, आपल्या अपंगावर मात देऊन नक्कीच चांगल्या मोठ्या स्पर्धेमध्ये
अल्पेश गायकवाड खूप चांगला काम करतायत, उत्कृष्ट गुणलेखक म्हणून आपण त्याला बघतो या भिवंडीचा, आणि नक्कीच त्याचा इथे सन्मान करतायत आयोजन टीम. या स्पर्धेमध्ये ज्याने सकाळपासून रंग भरला, रोहन पाटील फ्रॉम झिडके यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला. अतिशय सुंदर असं समालोचन त्यांचं ऐकायला मिळाला. त्यांचा देखील इथे सन्मान करूया आपण. स्पर्धेमध्ये वहिनी खुश, संदीप पाटील, बॅकबोन ऑफ कोपर. गावदेवी चषक 2025 मधील फायनल मॅच, मॅन ऑफ द मॅच ज्याने ठोकले आहेत 36 धावा, आणि या वर्षीच्या सत्रामध्ये सुद्धा, या वर्षीच्या या सत्रामध्ये सुद्धा ज्यांनी दबदबा आपला कायम ठेवलेला आहे, नाव आहे संदीप पाटील. जय बजरंग कारिवली. फायनल मॅच, मॅन ऑफ द मॅच, 36 धावाची एक चांगली इनिंग. सन्माननीय सुरेशजी जोशी आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतोय आपण पुढे येऊन या खेळाडूला सामनावीराचा पुरस्कार देऊन सन्मानित करायचा आहे.
ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट कोण असेल? वळकी कारिवली सतीशजी भोईर यांना विनंती करतोय आपण पुढे यावं या बक्षिसाचं वितरण करण्याकरता. नाव आहे मिस्टर बी के पाटील, बालकृष्ण पाटील, 5 विकेट. गावदेवी चषक 2025 मधील उत्कृष्ट गोलंदाज. यानंतर वळतोय उत्कृष्ट फलंदाज. सन्मान्य श्रीकांतजी पाटील यांना विनंती करतोय आपण पुढे येऊन या पारितोषिकाचं वितरण करावं. सन्मान्य श्रीकांतजी पाटील. कोण असेल उत्कृष्ट फलंदाज? वळकी कारिवली. ओके, जास्त वेळ न घेता त्या खेळाडूने ठोकलेले आहेत 75 धावा. संघ आहे जय बजरंग कारिवली. संदीप पाटील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. सन्मान्य श्रीकांत पाटील यांच्या शुभ हस्ते या पारितोषिकाचं वितरण केलं जाईल. वेल डन, वेल पेड संदीप पाटील अँड बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट ऑल टुर्नामेंट. आता मात्र सर्वांचं लक्ष आहे मॅन ऑफ द सिरीज कडे, पण आपण वळतोय क्रमांक 3चं पारितोषिक बंटी फुलोरे यांना विनंती करतोय आपण पुढे यावं. आणि क्रमांक 3चा मानकरी राहिला आहे बंद्र्या मारुती काल्हेर संघ. या संघाला या पारितोषिकाचं आपण वितरण करावं. BM काल्हेर, बंद्र्या मारुती काल्हेर संघाचे प्रतिनिधी किंवा कोणी खेळाडू असतील तर हे पारितोषिक स्वीकारण्याकरता आपण मंचावरती यावं. बंद्र्या मारुती काल्हेर. यानंतर राहिलाय सन्मान्य दत्ता भोईर यांना विनंती करतोय या पारितोषिकाचं आपल्या शुभ हस्ते वितरण करावं. राज भोईर यांना सुद्धा विनंती असेल आपण पुढे यावं. शेलू माताबळ. सन्मान्य मंगेश दादा भोईर आपण पाहतोय कार्याध्यक्ष आहेत भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे, यांचा संघ आपण पाहतोय. वेल डन, वेल पेड. एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत. हम भी किसी से कम नहीं. पारितोषिकाचं वितरण करावं. की वादळी खेळी एकूण 91 धावा. भिवंडी 40+ कार्याध्यक्ष मंगेश दादा भोईर मॅन ऑफ द सिरीज गावदेवी चषक 2025. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि टाळ्या वाजतच राहिल्या पाहिजेत.
आपण वळतोय या स्पर्धेचा चॅम्पियन संघ, पण तत्पूर्वी सन्माननीय श्यामदादा चौधरी शिवसेना उपतालुका प्रमुख आणि सतीश भोईर या दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय आपण पुढे येऊन या पारितोषिकाचं वितरण करावं आणि गावदेवी चषक 2025चा मानकरी राहिला आहे. जय बजरंग कारिवली, जोरदार टाळ्या. वेल डन, वेल प्लेड अँड बेस्ट ऑफ लक फॉर दी ऑल नेक्स्ट मॅचेस. आणि जय बजरंग कारिवली संघाने जय डीजे. धन्यवाद. हे पारितोषिक जे आहे हे डेडिकेट केलेलं आहे श्री सुभाष पाटील, हायवे दिवे हितचिंतक आणि बिग फॅन यांच्याकरता हे पारितोषिक मात्र वितरण केलेलं आहे. सन्माननीय सुभाष पाटील, हायवे दिवे. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा वाजल्या पाहिजे जय बजरंग कारिवली संघासाठी. चॅम्पियन ऑफ दी चॅम्पियन, गावदेवी चषक 2025चा मानकरी आपण पाहतोय. नाव आहे जय बजरंग कारिवली टीम. तर अशा रीतीने गावदेवी पिंपळकर संघाच्या वतीने गावदेवी चषक 2025